विद्यार्थी मित्रांनो, लोकप्रशासन या विषयाच्या अभ्यासासाठी आपले सर्वांचे स्वागत करतो आणि BA फर्स्ट इयर फर्स्ट सेमिस्टर पेपर क्रमांक 1 विषयातील प्रकरण पहिले लोकप्रशासनाचा अर्थ, स्वरूप, व्याप्ती आणि महत्त्व याविषयी आपण जाणून घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, लोकप्रशासन म्हणजे काय हे बघत असताना जसा जसा मानवी समाज विकसित होत गेला आणि मानव समूहाने जीवन जगू लागला, तेव्हा त्याच्या गरजा व आवश्यकता देखील वाढल्या. या सर्व गरजा व आवश्यकतांची पूर्तता मानव एकटा करू शकत नव्हता, म्हणून मानवाकडून सामूहिकरित्या प्रयत्न केले जाऊ लागले. या सांघिक प्रयत्नातच प्रशासनाची प्रक्रिया अंतर्भूत असल्याचे दिसून येते. म्हणून सामूहिक प्रयत्न किंवा सांघिक प्रक्रियेलाच प्रशासन म्हटल्यास वावगे ठरत नाही. प्रशासनाचा अर्थ काय आहे तो आपण या ठिकाणी बघणार आहोत. लोकप्रशासन हा शब्द दोन शब्दांचा एक मिश्रित शब्द आहे. लोक आणि प्रशासन असे दोन शब्द आहेत. या दोन्ही शब्दांचा अर्थ वेगवेगळा स्पष्ट केला पाहिजे. प्रशासन हा शब्द अत्यंत व्यापक आहे व लोक या शब्दाला विशेष अर्थ प्राप्त झालेला आहे. त्यामुळे प्रशासन आणि लोक या दोन्ही शब्दांचा अर्थ स्पष्ट झाल्यास लोकप्रशासन या संज्ञेचा अर्थ सहज स्पष्ट होतो. प्रशासन या शब्दाला इंग्रजीत ॲडमिनिस्ट्रेशन असा प्रतिशब्द आहे. इंग्रजीतील या शब्दाची उत्पत्ती लॅटिन भाषेतील ॲडमिनिस्ट्रेशन या शब्दापासून झाली आहे. लॅटिन भाषेतील या शब्दाचा अर्थ व्यवस्था करणे असा होतो. व्यवस्था करणे म्हणजे सेवा करणे, देखरेख करणे, सांभाळणे अशा विविध कामांचा समावेश त्यात होतो. ब्रिटानिक विश्वकोशात प्रशासन या शब्दाचा अर्थ कार्य पूर्ण करणे किंवा कार्याचे व्यवस्थापन करणे यालाच प्रशासन असं म्हणतात. तसेच प्रशासन हा शब्द संस्कृत भाषेत सुद्धा आढळतो. या शब्दात शास हा धातू शब्द आहे. शास म्हणजे शासन करणे, राज्य करणे किंवा सत्ता चालवणे होय. प्र हा उपसर्ग जोडल्याने शासनाचे ते विशेष कार्य असा होतो. लोकप्रशासन, प्रशासन म्हणजे कार्याचे व्यवस्थापन असा अर्थ आपण पाहिला आहे. तेव्हा लोक हा शब्द जोडल्यामुळे लोकांच्या कार्याचे व्यवस्थापन असा सरळ त्याचा अर्थ होतो. लोकांचे कार्य म्हणजे सार्वजनिक स्वरूपाचे कार्य होय. लोकप्रशासन म्हणजे सार्वजनिक कार्याचे व्यवस्थापन असे म्हणता येईल. आज सार्वजनिक काम म्हणजे सरकारचे काम असा त्याचा सरळ अर्थ होतो. सरकारची कार्य म्हटल्यास सरकारच्या तिन्ही शाखांची कार्य लोकप्रशासनात समाविष्ट करावी लागतात. कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ या सरकारच्या 3 शाखा आहेत. या तिन्ही शाखांचे कार्य लोकप्रशासनाचे कार्य समजले पाहिजे असा विचार करणारे काही विचारवंत आहेत. याशिवाय काही विचारवंतांचे असे मत आहे की अंमलबजावणी संबंधीच्या किंवा कार्यकारी मंडळाच्या कार्याचाच समावेश लोकप्रशासनात होतो असे काही विचारवंतांना वाटते. सार्वजनिक कार्य किंवा लोककार्ये प्रामुख्याने राज्य शासनाच्या कार्यकारी विभागाकडूनच केली जातात. राज्याच्या या विभागाच्या कार्याचाच समावेश प्रशासनात होतो, म्हणून कार्यकारी मंडळाच्या कार्यालाच लोकप्रशासन म्हणावे असे अनेक विचारवंतांनी मत प्रतिपादन केले आहे. यानंतर आपण लोकप्रशासनाच्या काही विचारवंतांनी व्याख्या केलेल्या आहेत. त्या व्याख्या आपण या ठिकाणी बघणार आहोत. नंबर 1, LT व्हाईट यांनी लोकप्रशासनाची व्याख्या करताना असं म्हटलं आहे की सार्वजनिक धोरणांची पूर्तता करणे किंवा सार्वजनिक धोरणांची अंमलबजावणी करणे म्हणजे लोकप्रशासन होय. त्यानंतर वुड्रो विल्सन यांनी सुद्धा लोकप्रशासनाची व्याख्या केलेली आहे.
कायद्याची विस्तृत आणि पद्धतशीर अंमलबजावणी करणे म्हणजे लोकप्रशासन होय, असे वुड्रो विल्सन यांनी म्हटलेले आहे. त्यानंतर सायमन यांनी सुद्धा लोकप्रशासनाची व्याख्या केलेली आहे. ते असं म्हणतात की लोकप्रशासन म्हणजे केंद्र सरकार, राज्य सरकार व स्थानिक सरकारच्या कार्यकारी मंडळाद्वारे केली जाणारी कार्य होय. यानंतर पर्सी मॅक्विन यांनी सुद्धा लोकप्रशासनाची व्याख्या केलेली आहे. लोकप्रशासन म्हणजे असे प्रशासन की ज्यांचा संबंध केंद्रीय अथवा स्थानिक शासनाच्या क्रियांशी येतो, असं पर्सी मॅक्विन यांनी म्हटलेलं आहे. ब्रिटिश ज्ञानकोशानुसार लोकप्रशासनाची व्याख्या अशी सांगितलेली आहे की शासनाद्वारे राज्यसंस्थेच्या धोरणाचे उपयोजन करणे म्हणजे लोकप्रशासन होय. अशा प्रकारे लोकप्रशासनाच्या अनेक विचारवंतांनी, अनेक तज्ज्ञांनी व्याख्या केलेल्या आहेत. लोकप्रशासनावरील सर्व व्याख्यांचा आशय विचारात घेतला तर असे दिसून येते की लोकप्रशासनात व्यापक अर्थाने व संकुचित अर्थाने अशा दोन्ही प्रकारच्या व्याख्या केलेल्या आपल्याला आढळून येतात. संकुचित अर्थाने लोकप्रशासनाचा संबंध केवळ शासनाच्या कार्यकारी विभागाशीच येतो, तर व्यापक अर्थाने लोकप्रशासनाचा संबंध हा शासन संस्थेच्या सर्व कार्यकारी व सर्व घटकांशी येतो. यापुढे जाऊन विलोबी यांनी तर प्रशासन ही शासन संस्थेची चौथी शाखा आहे असे म्हटले आहे. लोकप्रशासनाचा अर्थ स्पष्ट करण्याकरता आपणास खालील बाबीचा त्यात समावेश करणे आवश्यक आहे. लोकप्रशासन म्हणजे जे कार्य करायचे आहे त्या कार्यासंबंधी निर्णय घेणे आणि नियोजन करणे, कायदेमंडळ आणि नागरिकांचा पाठिंबा मिळून शासनाच्या कार्यकारी कार्यक्रमासाठी पैसा उपलब्ध करून घेणे, ध्येय आणि उद्दिष्टे निश्चित करणे, संघटना बनविणे आणि बदलणे, नौकर वर्गावर पर्यवेक्षण करणे, त्यांच्या कार्यकारी कार्याची तपासणी करणे, त्यांना मार्गदर्शन करणे, त्यांचे नेतृत्व करणे, संसूचनाची व्यवस्था करणे इत्यादी प्रशासकीय प्रक्रियांचा विचार करणे, पूर्ण केलेल्या कार्यांचे मूल्यमापन करणे, ज्यांच्यासाठी कार्य केले त्यांचा प्रतिसाद व प्रक्रिया घेणे. अशा प्रकारे लोकप्रशासनाच्या विविध कार्यांचे विश्लेषण करून आधुनिक लोकप्रशासनाचा अर्थ स्पष्ट केला आहे.